भारतातल्या मोठ्या नेत्याची हत्या होईल, जगात उलथापालथ होईल, चीन भारताच्या भागात बंड करेल, अवकाळी पाऊस पडेल, दुष्काळ सुद्धा थैमान घालेल. ही आहे संत बाळूमामा यांच्या यंदाच्या यात्रेत झालेली भाकणूक. 16 मार्चला पहाटे 4 वाजता भुदरगड तालुक्यातल्या श्री क्षेत्र आदमापूर इथं भाकणुकीला सुरुवात झाली आणि तब्बल 2.5 तास ही भाकणूक चालली. हिंदू दिनदर्शिकेनुसार वर्षाच्या शेवटी होणाऱ्या भाकणुकीवर असंख्य भाविकांची श्रद्धा आहे. त्यातही यंदा इराण इस्रायल युद्धामुळे जगात असलेला तणाव, गॅसच्या टंचाईचं संकट, महागाईचं संकट, हवामानात होणारे बदल यामुळे बाळूमामांची भाकणूक काय असणार याकडे सगळ्यांचंच लक्ष होतं. या भाकणुकीत तिसरं महायुद्ध होईल, भारत पाकिस्तान युद्ध होईल. एवढंच नाही तर महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न पुन्हा चर्चेत येईल असंही सांगण्यात आले. या भाकणुकीत नेमकं आहे काय, या आधीच्या भाकणुकीत काय सांगण्यात आलं होतं, त्यातलं काय खरं झालं, पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. सध्या कोल्हापूरच्या भुदरगड तालुक्यात असलेल्या श्री क्षेत्र आदमापूरमध्ये संत बाळूमामा यांची भंडारा यात्रा सुरू आहे. सोमवारी पहाटे कृष्णा डोणे महाराज वाघापूरकर यांनी वेगवेगळ्या क्षेत्रांबद्दल भाकणूक केली. या कार्यक्रमाला श्री बाळूमामा देवालयाचे पदाधिकारी आणि असंख्य भाविक उपस्थित होते. ही भाकणूक म्हणजे भविष्याबद्दलचे अंदाज असतात, जे ओवी रूपात सांगितले जातात आणि त्यानंतर त्यांचा अर्थ सांगितला जातो. यंदाच्या भाकणुकी दरम्यानही वेगवेगळ्या गोष्टींबद्दल, क्षेत्रांबद्दल आणि घडामोडींबद्दल भाकीत करण्यात आलं. सध्या सुरू असलेलं इराण इस्रायल युद्ध, त्याचा इतर देशांना आणि खास करून भारताला बसणारा फटका, यामुळे जागतिक परिस्थितीबद्दल आणि युद्धाबद्दल काय भाकीत केलं जातं याकडे सगळ्यांचंच लक्ष होतं. पण यंदाच्या भाकणुकीत जागतिक स्तरावर तणाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली गेली. चीन आणि कोरिया हे देश भविष्यात जगासाठी धोकादायक ठरू शकतात. भारत पाकिस्तानमध्ये मोठं युद्ध होण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते. भारतीय सैनिक सीमेवर शौर्याने लढतील आणि पाकिस्तानचा काही भाग भारताच्या ताब्यात येईल. पाकिस्तानचा चौथा भाग कुणी काबीज करेल, चीन भारताच्या भागात बंड करेल असं भाकीत करण्यात आलं. सोबतच इस्लामिक राष्ट्र एकमेकांसोबत युद्ध करतील आणि जगात तिसऱ्या महायुद्धाचा भडका उडेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल सुद्धा यंदाच्या भाकणुकीत मोठे अंदाज वर्तवण्यात आले आहेत. त्यानुसार भारताच्या राजकारणात मोठी उलथापालथ होईल अशी शक्यता सांगण्यात आली. भारतात एखाद्या मोठ्या राजकीय नेत्याची हत्या होईल, मोठे पक्ष सत्तेपासून दूर राहतील, तर छोट्या पक्षांचं महत्त्व वाढेल. मोठ्या पक्षांमध्ये 2 गट पडतील, केंद्रात मात्र कमळच फुलेल. काही राजकीय नेते मोठ्या घोटाळ्यात अडकून तुरुंगात जातील, देशात मोठ्या चळवळी उभ्या राहतील, नव्या कायद्यांची अंमलबजावणी होईल, देशात समान नागरी कायदा लागू होईल, जातीवाद, राजकारण, महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न चर्चेत येईल असे अंदाज या भाकणुकीतून वर्तवण्यात आले आहेत. त्यानंतर या भाकणुकीत हवामान आणि पर्यावरणाबद्दल सुद्धा भाकीत करण्यात आलं. त्यानुसार यंदा ऋतूंचं चक्र विस्कळीत होईल, अवकाळी पावसाचं प्रमाण वाढेल, काही भागात दुष्काळाची परिस्थिती निर्माण होईल, नद्या, तलाव आणि जलाशय आटण्याची शक्यता आहे, नद्या जोडण्याच्या प्रकल्पाला गती मिळेल, पण कर्नाटकातल्या एखाद्या जलाशयाला तडा जाऊन नुकसान होऊ शकतं. मेघराजा ताळतंत्र सोडेल, सुनामी वादळ होईल, मोठं नुकसान होईल, भूकंप होतील, जनतेला नुकसानीचा सामना करावा लागेल, जंगलातले प्राणी पक्षी गावात येतील, मनुष्य जंगलात राहायला जाईल अशी भाकणूक करण्यात आली. सोबतच कृष्णा डोणे महाराजांनी पैशाच्या जोरावर मनुष्याला न्याय मिळेल, उन्हाळ्याचा पावसाळा होईल आणि पावसाळ्याचा उन्हाळा होईल, नीतिमत्तेनं राशीला तर सुखात राशीला, ज्याच्याकडे धान्य तो शहाणा होईल, वैरणीला सोन्याची किंमत येईल, धान्याची आणि वैरणीची चोरी होईल, बकऱ्याची किंमत कोंबड्याला येईल, बैलाची किंमत बकऱ्याला येईल असंही या भाकणुकीत सांगितलंय. त्यामुळे यंदा नैसर्गिक आपत्ती येणार का याबद्दलची चर्चा आता सुरू झालीय. या भाकणुकीत महागाईचा भस्मासूर येईल, सोन्याच्या किमतीत मोठी वाढ होईल, या दरवाढीमुळे सामान्य माणसाचं जगणं कठीण होईल, गुंडांचं राज्य येईल, रेल्वे, विमान आणि मोठ्या वाहनांचे अपघात होतील, बहीण भावाच्या नात्याला कलंक लागेल, जगात सत्य फासावर जाईल, 12 वर्षांची मुलगी मुलाला जन्म देईल, तरुण पिढी वाईट मार्गाला लागेल, 35व्या वर्षी म्हातारपण येईल, पुण्यापेक्षा पाप वाढला आहे, मानवाला 18 प्रकारचे आजार पडतील, विज्ञानाची प्रगती माणसासाठी घातक ठरेल, कोरोनापेक्षा मोठा आजार पसरेल असंही भाकीत करण्यात आलंय. तर धार्मिक आणि सामाजिक परिस्थितीबद्दल या भाकणुकीत संस्कृती आणि हिंदू धर्माला चांगले दिवस येतील, जगातले अनेक देश हिंदू धर्माची स्थापना करतील, भारत देश हिंदू राष्ट्र होईल, अनेक देशांमध्ये हिंदू संस्कृतीबद्दल आकर्षण वाढेल, पशुधनाचं महत्त्व वाढेल आणि दूध, दुग्धजन्य पदार्थांच्या किमती वाढतील असा अंदाजही व्यक्त करण्यात आलाय.
कृष्णात डोणे महाराजांनी आपल्या भाकणुकीत सांगितलं की भारत देश हिंदू राष्ट्र होईल, भारत मातेचा जय जयकार करा, मी भारत मातेच्या रक्षणासाठी सदैव उभा राहीन. पुढे त्यांनी भाकणूक केली की चंद्र सूर्याची अकस्मात टक्कर होईल, जगात 3 दिवस अंधार पडेल, जग दुनिया दिसणार नाही, माणूस काही दिवसांनी राहण्यासाठी आकाशातले तारे आणि ग्रह या जागेचा शोध घेईल, सत्यानं वागा, आदमापूर प्रति पंढरपूर होईल, आदमापूरवर माझा आशीर्वाद राहील, बाळूमामांचा महिमा वाढत राहील, माझी करशीला सेवा तर खाशीला मेवा, कोल्हापूरच्या देवीच्या डोळ्यांमधून पहाटेचं पाणी येते, शिवाजी महाराज पुन्हा जन्माला येतील, त्यांचा जय जयकार होईल. त्यांची ही भाकणूक ऐकायला असंख्य भाविक जमा झाले होते. भाकणूक झाल्यानंतर भाविकांनी भंडारा उधळला आणि यात्रेचा उत्साह आणखी वाढला. मुळात सगळ्या जगावर सध्या युद्धाचे ढग असताना बाळूमामांच्या भाकणुकीत तिसऱ्या महायुद्धाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. मुख्य म्हणजे मागच्या 2 वर्षात या भाकणुकीमधले अनेक अंदाज खरे ठरले होते. 2025 मध्ये जगात युद्धसदृश तणाव वाढेल, नैसर्गिक आपत्ती येईल, अन्नधान्य आणि सोन्याचे भाव वाढतील, राजकारणात मोठी उलथापालथ होईल असे अंदाज वर्तवले गेले. त्यावर्षी रशिया युक्रेन युद्ध सुरूच राहिलं आणि मध्य पूर्वेतही तणाव वाढला. जगभरात अनेक ठिकाणी पूर आणि चक्रीवादळ आली. भारतासह अनेक देशांमध्ये महागाई वाढली. सोन्याच्या भावाने तर उच्चांक गाठला. पण महाराष्ट्रात आणि भारतात मोठी राजकीय उलथापालथ मात्र झाली नाही. तर 2024च्या भाकणुकीत अवकाळी पाऊस येईल आणि हवामान बिघडेल, शेती संकटात येईल, मोठे अपघात होतील, नवीन रोग पसरेल, लोकांमध्ये अस्थिरता तयार होईल असे अंदाज वर्तवण्यात आले. त्यानंतर त्या वर्षी भारताच्या अनेक राज्यांमध्ये अवकाळी पाऊस पडला, उष्णतेच्या लाटा निर्माण झाल्या, काही भागात पिकांचं नुकसान झालं, मोठे रेल्वे अपघात झाले, पण कुठलाच नवा रोग मात्र दिसला नाही. त्यामुळे या भाकणुकीतले काही अंदाज खरे ठरतात तर काही अंदाज अगदी बिनचूक ठरत नाहीत. पण यंदा युद्धाचं सावट आणखी तीव्र होण्याची शक्यता, महागाई वाढण्याचा आणि राजकीय उलथापालथ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. या अंदाजांबद्दल, या भाकणुकीबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडोच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.